गट्टू चिंकी गेले पॉटरी. गल्लीमध्ये नवीनच मातीकामाचे क्लास उघडले होते आणि सगळीकडेच त्याचे पोस्टर्स लागलेले होते. बघ चिंकी, इथेही ते नवीन पॉटरी क्लासचं पोस्टर लागलंय. एकदम बरोबर गट्टू. मला तर असं वाटतं ह्या क्लासेसमध्ये खूप मजा येणार आहे. आपणही आईला सांगूया की आपल्याला इथे पॉटरी करायला पाठव. मग तर आपण पॉटरी क्लासमध्ये खूप सुंदर सुंदर फ्लॉवर पॉट्स, मग्स, प्लेट्स आणि कप्सही बनवू शकतो. चल गट्टू, घरी जाऊन आईला सांगूयात आणि हे पोस्टरही घेऊन जाऊया. ओके. गट्टू चिंकी पोस्टर्स काढून घेतात आणि लगेचच घरी पोहोचतात. पण ते पाहतात की तिथे अगोदरपासूनच सेक्रेटरी अंकल आई आणि बाबांसोबत बसले आहेत. अरे गट्टू चिंकी, या या. हॅलो काका. गट्टू चिंकी, कॉलनीमध्ये जे नवीन पॉटरी क्लासेस सुरू झालेत ना, रविवारी तिथे पॉटरी वर्कशॉप होणार आहे आणि सेक्रेटरी काका आपल्या पूर्ण कुटुंबासोबत तिथे जाणार आहे. हो, आणि त्या दिवशी रविवारही आहे, तर मी विचार करतोय आपण सगळेच पोटरी वर्कशॉपला जाऊया. काय वाटतं? हे ऐकून तर गट्टू चिंकी खूप जास्त खुश होतात. अहो बाबा, हे बघा, आम्ही सुद्धा तुम्हाला ह्याच पॉटरी क्लास बद्दल सांगायला आलेलो. काय? अरे वा, मग तर सेक्रेटरी अंकलच्या फॅमिली सोबतच आपण सगळेही पॉटरी क्लासला जाऊ. रविवारी सकाळी सकाळी गल्लीतले सगळेजण पॉटरी क्लाससाठी जमा होतात. यात सेक्रेटरी अंकलची फॅमिली, गट्टू चिंकीचे आई बाबा आणि त्यासोबत मॉन्टीचीही फॅमिली होती. त्याला पाहून चिंकी म्हणते, गट्टू ते बघ, मॉन्टी म्हणजे गडबड. एकदम बरोबर चिंकी. आता आपल्याला जास्त अलर्ट राहायला पाहिजे. ओके. तेवढ्यात मिस्टर अय्यर आणि त्यांच्यासोबत एक लेडी क्लासमध्ये येतात. सगळ्या लोकांच्या समोर एक एक पॉटरी व्हील आणि बाकी सामान ठेवलेलं होतं. हॅलो एव्हरीवन, मी आहे तुमचा पॉटरी टीचर मिस्टर अय्यर आणि ही आहे माझी असिस्टंट श्रेया. आता आपण सगळे एकत्र या पॉटरी व्हील वर आपलं सुंदर पॉटरी वर्क करणार आहोत. आणि हो, लक्षात ठेवा, शेवटी ज्याचं पॉटरी वर्क सुंदर असेल त्याला बेस्ट पॉटरचा अवॉर्ड सुद्धा मिळेल. हे ऐकून सगळे जण खूप खुश होतात. मग तर बेस्ट पॉटरचा अवॉर्ड मलाच मिळेल, बघाच सगळ्यांनी. पण पाठीमागून मॉन्टी म्हणतो, असं वाटतंय तू विसरलास गट्टू, इथे मीही आहे. मी असताना तुला अवॉर्ड कधीच मिळू शकत नाही. हो हो मॉन्टी, एकदम बरोबर. तुला अवॉर्ड मिळणार, पण बेस्ट पॉटरचा नाही, तर वर्स्ट पॉटरचा. एकदम बरोबर बोलली चिंकी. आता सगळे बोलणं बंद करा आणि इकडे लक्ष द्या. मी हे एकदाच सांगेन की ह्याला कसं करायचं ते. मिस्टर अय्यर जरा स्ट्रिक्ट होते, त्यामुळे सगळेजण त्यांच्याकडे नीट पाहू लागतात. हे पहा, ह्याला अशा प्रकारे हलक्या हाताने शेप द्यायचाय, व्हेरी स्मूथली, पेशंटली, नाहीतर तुमचा आर्ट पीस खराबही होऊ शकतो. जेव्हा तुम्ही हे उचलाल तेव्हा याला दुसऱ्या कंटेनर मध्ये ठेवाल, अशा प्रकारे. मग आपण हे सगळं पॉटरी वर्क किल मध्ये टाकूया, ज्यामुळे हाय टेम्परेचरच्या मुळे आपला आर्ट पीस छान तयार होईल. आणि मग त्यानंतर तुम्ही तुमच्या फेवरेट कलरने पेंट करा. सगळेजण सरांचं बोलणं खूप नीट ऐकत होते. वाव, हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे. हो गट्टू, आणि हे दिसायलाही एवढं अवघड वाटत नाहीये. चला, मग आता तुम्ही सगळे स्टार्ट करा. मी आणि माझी असिस्टंट श्रेया मिळून तुम्हाला असिस्ट करू. जसं मिस्टर अय्यर हे बोलतात, तिथे बसलेले सगळे जण आपापला पोटरी आर्टवर्क सुरू करतात. चिंकी, हा तू कोणता आकार देतीये मगला? ताई, मला ह्याला स्टारचा आकार द्यायचा आहे. अरे वा, पण जेव्हा उचलशील तेव्हा सांभाळून उचल, कारण वेगळा आकार देण्यामुळे कदाचित हे उचलताना खराब होऊ शकतं. आणि गट्टू, तूही, तुझा हा हार्ट शेप मग खूप सुंदर दिसेल. हो, ओके ताई. तिकडे सेक्रेटरी अंकल तर काहीतरी वेगळ्याच आकाराचा बाउल बनवत होते. जेव्हा मिस्टर अय्यर त्यांना विचारतात, अरे सेक्रेटरी सर, हा कोणता शेप आहे? काही समजत नाहीये.
हा ते सर मी एक फ्लॉवरचा शेपचा मग बनवतोय. काय फ्लॉवर? पण हा तर थोडा थोडा फ्रॉग शेपचा मग दिसतोय. मिस्टर अय्यरांचं ते बोलणं ऐकून तिथे बसलेले सगळेजण हसू लागतात. बरोबर म्हणाले सर. अरे अरे, हे जेव्हा बनवून तयार होईल ना तेव्हा बघा, खूप सुंदर पिंक फ्लॉवर वाला कप दिसेल. सगळेजण आपापलं काम करायला पुन्हा सुरुवात करतात. थोड्याच वेळात सगळ्यांचं काम होतं. पण आता वेळ होती आपल्या पॉटरी वर्कला उचलून दुसऱ्या कंटेनर मध्ये ठेवायची. आणि हे जेवढं सोपं दिसत होतं तेवढं ते नव्हतं. अरे देवा, हे काय झालं? हे तर तुटलं. काही हरकत नाही गट्टू बाळा, मी म्हटलं होतं ना, हे एकदम आरामात करायला हवं. ह्याला असंच परत एकदा पॉटरी व्हीलवर ठेव आणि ह्याला छानपणे जोड. अगदी असं. हां, हे बघ झालं. थँक गॉड. थँक्यू ताई. मला तर असं वाटलेलं की माझी सगळी मेहनत बेकार झाली. एकदम बरोबर गट्टू. आता मी सुद्धा माझं पॉटरी वर्क एकदम सांभाळून उचलेल. हो चिंकी, एकदम आरामात, नाहीतर हे तुटू शकतं. गट्टू, हे तर झालं. आता आपल्याला हे मग स्कीलमध्ये टाकावं लागेल. मग हे बनून तयार होईल. हो चिंकी, आज तर कमालच झाली. मॉन्टीने काही गडबडच नाही केली. करणार तरी कसं? ते बघ, आज त्याच्यासोबत त्याची आई सुद्धा आहे. गट्टू चिंकी मागे पाहतात तर मॉन्टी आपल्या स्ट्रिक्ट आई सोबत अतिशय शांत बसला होता, शहाण्या मुलासारखा. त्याला असं बघून गट्टू चिंकी खूप हसतात. मॉन्टी, आज तर तू एकदम गुड बॉय झालेला आहेस. व्हेरी गुड मॉन्टी. आज तुला बेस्ट पॉटरचा अवॉर्ड नाही मिळाला तरी मी तुला गुड बॉयचा अवॉर्ड नक्कीच देईन. थोड्या वेळ वाट पाहिल्यानंतर सगळ्यांचे मग्स आणि बाउल्स तयार होते. अय्यर सर सगळ्यांचे पॉटरी वर्क त्यांना परत करतात. सर, मी तर म्हणेन तुम्ही तुमच्या कपला फ्रॉग वाला हिरवा रंगच द्या. मग तर हा अगदी रिअल फ्रॉग सारखा दिसेल. सरांच्या बोलण्यावरती परत सगळेजण हसू लागतात आणि सेक्रेटरी अंकल खरोखरच आपल्या मगला ग्रीन पेंट करतात आणि त्यावर डोळेही काढतात. हे बघून सगळे खूप हसतात. सगळेजण आपापल्या मग्सला पेंट करतात आणि थोड्याच वेळात सगळ्यांचे 8 पीसेस बनवून तयार होतात. सगळे एकत्र म्हणतात, डन, व्हेरी नाईस. तुम्ही सगळ्यांनी खूप छान पॉटरी वर्क केलं आणि बेस्ट पॉटरचं हे सर्टिफिकेट मी देणार आहे. सगळेजण उत्सुकतेने ऐकत होते. तुम्हा सगळ्यांना. मिस्टर अय्यरांचं बोलणं ऐकून सगळे आश्चर्यचकित होतात. हो, तुम्ही योग्य ऐकलं. तुम्ही सगळ्यांनीच चांगलं काम केलं, त्यामुळे मी सगळ्यांनाच हे सर्टिफिकेट देणार आहे. हे ऐकून सगळेजण खूप खुश होतात आणि गट्टू म्हणतो, एक सेल्फी काढूया सर. हा, का नाही गट्टू. गट्टू सगळ्यांसोबत सेल्फी क्लिक करतो आणि सगळे म्हणतात, चीज. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.